नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन प्रकरण क्रमांक 9 याचा दुसरा भाग आपण अभ्यासतोय। पहिल्या घटकामध्ये सुद्धा आपण वाहतुकीच्या बाबतीमध्ये ब्राझीलच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती घेतलेली आहे, पर्यटनाची आणि वाहतुकीची। आता आपण भारताच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। आता भारतामध्ये हा जो नकाशा दाखवला गेलेला आहे, या नकाशावरून तुमच्या लक्षात येईल की जसं भारतामध्ये राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख बंदरं हा या नकाशाचा एक भाग आहे, तसं या नकाशामध्ये उत्तर दक्षिण महामार्ग आहे, पूर्व पश्चिम महामार्ग आहे, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्ग आहे आणि प्रमुख बंदरंसुद्धा या नकाशामध्ये दाखवलेली आहे। इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नकाशाच्या आधारे सोडवायची आहे। पहिला प्रश्न आहे, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार या नकाशामध्ये दिसत आहेत आपल्याला। आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला रस्ते मार्ग दिसत आहेत, लोहमार्ग दिसतात, नंतर जलमार्ग आहे आणि हवाई मार्गसुद्धा आहेत। इथे कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे, तर उत्तर आणि दक्षिण जो काही भाग आहे, उत्तर आणि दक्षिण भाग, जसा हा उत्तरेचा भाग आणि दक्षिणेचा भाग, या ठिकाणी लोहमार्गाची घनता जी रस्ते मार्गाची घनता जास्त आहे। पुढचा प्रश्न विचारला आहे की कोणत्या भागात लोहमार्गाचे दाट जाळे आहे, तर त्याचं आपण जर उत्तर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की उत्तर भागामध्ये लोहमार्गाचं दाट जाळे आपण उत्तर भारतामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेला प्राधान्य दिले गेलेलं आहे आणि उत्तर भारतातून बऱ्याच रेल्वे या आपल्या संपूर्ण देशामध्ये येत असतात। महत्त्वाची 5 बंदरं कोणती? आता बंदरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर मुंबई, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोलकाता ही प्रमुख बंदरं आहेत आणि बंदरांसाठी अशा प्रकारचं एक चिन्ह दिलेलं आहे। हे चिन्ह आपण बघू शकता, इथे दिसतं हे चिन्ह बघा, इकडे दिसतं इथे, म्हणजे मुंबई, कोची, चेन्नई, कोलकाता, विशाखापट्टणम ही काय आहे, बंदर आहेत, प्रमुख बंदरं। आता आणखी तिथे काही विचारलं की 5 विमानतळ। आता 5 विमानतळ म्हटलं की मुंबई आहे, पुणे आहे, दिल्ली, बेंगळूर, तिरुअनंतपुरम। आता मुंबई तर इथे आपल्याला दिसतेच या ठिकाणी, इथे पुणे पण आहे, नंतर इकडे दिल्ली आहे, त्याचबरोबर बेंगळूर आहे आणि तिरुअनंतपुरम। तर अशा प्रकारे ही विमानतळंसुद्धा इथे आहेत। पुढचा एक प्रश्न आहे की भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाचे जाळे विरळ आहे, त्याचं कारण काय? भारताच्या अति उत्तर भागात आणि ईशान्येकडील जो काही भाग आहे, अति उत्तर म्हणजे हा भाग आलेला आहे इथे या भागामध्ये, आणि ईशान्येकडचा भाग इकडे असा, त्या भागामध्ये वाहतूक मार्गाचं जाळं विरळ आहे। कारण भारताच्या अति उत्तर भागामध्ये काय आहे आणि ईशान्येकडच्या भागामध्ये काय आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर त्याचं उत्तर आपल्याला नक्की येईल। कारण त्या ठिकाणी हिमालयाची पर्वतरांग आहे, या ठिकाणी हिमालयाची ही पर्वतरांग अशी पसरलेली आहे आणि म्हणून इथे हिमालयाची पर्वतरांग पसरलेली आहे आणि म्हणून वाहतुकीचा जो काही भाग आहे तो कसा आहे, विरळ आहे। हा एक नकाशा दिला आहे की प्रमुख लोहमार्ग आणि विमानतळ।
आता इथे सुद्धा जलमार्ग हे वाहतुकीचं स्वस्त साधन आहे. देशाच्या एकूण वाहतूक मार्गामध्ये अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे यांचा समावेश होतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार हा सागरी मार्गाने होत असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटादरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गाचा उपयोग होतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गाचाही वापर वाढत आहे. तर इथे या नकाशामध्ये आपल्याला बघा विमान सेवा दाखवलेली आहे. ते आपल्या लक्षात येईल. इथे विमानं दाखवलेली आहेत. विमान सेवा आणि ती इथे ही गोल गोल प्रमुख स्थानकं सुद्धा दाखवलेली आहेत. म्हणजे लोहमार्ग आणि प्रमुख विमानतळ इथे दाखवली गेली आहे त्याच्यामध्ये या नकाशामध्ये. आता त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय सांगता येईल की भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग आणि रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक केली जाते आणि 70% माल वाहतूक केली जाते. लोहमार्गाचा जो काही विकास आहे तो प्रवासी आणि माल वाहतूक यासाठी सुलभ झालेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचं मोठं योगदान आहे. भारतात जर आपण विचार केला तर लोहमार्ग हा नेहमीच फायद्याचा आहे आणि तो प्रवासी वाहतुकीचे एक प्रमुख साधन बनलेले आहे. भारताच्या मध्य भागात ईशान्येकडची जी काही राज्ये आहेत आणि राजस्थानमध्ये लोहमार्गाचं जाळं हे जे आहे तसं विरळ आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचं जाळं मात्र दाट आहे. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचं अंतर पार करण्यासाठी लोहमार्ग हा नेहमीच फायदेशीर ठरलेला आहे आणि म्हणून भारतामध्ये लोहमार्गाला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. एक लक्षात ठेवा की वाहतुकीच्या सोयीचा जर आपण विकास जर करायचा असेल तर त्यामध्ये देशाचा जलद विकास होत असतो. म्हणजे वाहतुकीची सोय महत्त्वाची आहे. देशाचा जर विकास करायचा असेल तर वाहतुकीच्या सोयीचा विकास व्हायला पाहिजे. हे याचं महत्त्वाचं एक कारण. त्यानंतर आणखी एक पुढे काय सांगितलं, एक प्रश्न दिला आपल्याला की पहा बरं जमतंय का काय. आता इकडे काय जमतंय का काय सांगितलंय. काय सांगितलं, दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल. त्याच्या आईने हा फोन किती वाजता घेतला असेल. तर जसं सांगता येईल की काय आहे की भारताच्या जसं इथे दिग्बोईचं सांगितले की दिग्बोई इथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो 7 वाजता घेतला असेल. किती वाजता घेतला असेल तर तो 7 वाजता घेतला असेल. कारण काय, भारतात सर्वत्र भारतीय प्रमाण वेळेनुसार एकच स्थानिक वेळ मानली जाते. म्हणजे भारतामध्ये जी काही स्थानिक वेळ आहे ती प्रमाण वेळ म्हणजे एकच मानली जाते प्रमाण वेळेनुसार आणि म्हणून तो 7 वाजता घेतला असेल. आता इथे सुद्धा असा एक प्रश्न आहे की इथे नकाशा दिला आहे ब्राझीलच्या प्रमाण वेळेचा. आता या ब्राझीलच्या प्रमाण वेळेच्या नकाशामध्ये अक्रे राज्य आणि पैरबा राज्य ही 2 राज्ये आहेत. अक्रे राज्यामध्ये अति पश्चिमेकडे नासेंट दो रिओ माओ हे ठिकाण आहे अक्रे राज्यातलं आणि त्याचं स्थान आहे 7°32'33 दक्षिण अक्षांश तर आणि 73°59 पश्चिम रेखांश अशा प्रकारचं हे त्याचं स्थान आहे. नंतर दुसरं जे आहे पूर्वेकडचं राज्य पैरबा राज्य त्या ठिकाणचं ठिकाण दिलं आहे पोंटो दो सेक्सास हे एक ठिकाण आहे त्या पैरबा राज्यातलं. आता याचा अंशात्मक स्थान आहे 7°09'28 दक्षिण अक्षांश ते 34°47 पश्चिम रेखांशावर हे ठिकाणं आहेत. आता या 2 ठिकाणांचं अंतर ते मिनिटामध्ये आपल्याला सांगितलेले करायला. तर इथे -2 तास, -3 तास, -4 तास, -5 तास असा फरक आहे.
आता हे जे अंतर आहे यातला जे 3 तासाचा फरक आहे त्या अंतराचा. आता 3 तासाचा फरक म्हणजे 1 तास जर विचारात घेतला आपण तर इथे एक 3 तास म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिटं, म्हणजे 60 गुणिले 3 म्हणजे 180 मिनिटं एवढं त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. आता इथे आणखी एक नकाशा दिलाय. या नकाशामध्ये किती विभाग केलेले दिसत आहेत? या नकाशामध्ये 4 विभाग केलेले दिसत आहेत. या नकाशामध्ये किती विभाग केलेले आहेत? 4 विभाग केलेले आहेत. आता त्यामध्ये हे विभाग कशाचे आहेत? तर ते ब्राझीलमधील कशाचे? प्रमाण वेळेचे आहेत. हे विभाग कशाचे आहेत? तर ब्राझीलमधील प्रमाण वेळेचे ते आहेत. त्याचबरोबर जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय? जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ 0° रेखावृत्ताच्या अनुषंगाने जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली गेलेली आहे आणि या रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे असणाऱ्या देशांची वेळ ही जागतिक वेळेच्या मागे आहे. जागतिक वेळेच्या ही मागे आहे, हे त्याचा भाग आहे. नंतर पुढे आणखी काय सांगितलं? ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागापेक्षा पुढे आहे? तर ब्राझीलमधील अतिपूर्व भाग जो आहे त्या अतिपूर्व भागातील वेळ ही इतर विभागापेक्षा पुढे आहे. 60 मिनिटे ते ही वेळ इतर विभागापेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? आता ही जी वेळ आहे ही इतर विभागापेक्षा 60 मिनिटे ते 180 मिनिटं एवढी पुढे आहे. आणि लाल रंगाची जी रेषा दाखवली गेली, ही लाल रंगाची रेषा ठळक, ती रेषा काय दर्शवते? तर ती रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ही दर्शवते. ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ही लाल रंगाची रेषा दर्शवते. तर अशा प्रकारे हा एक भाग इथे या नकाशाचा होता. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण, तर या देशाच्या रेखावृत्ती विस्तारामुळे असं आपल्या लक्षात आलेले की अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूच्या वेळेतील फरक 168 मिनिटे म्हणजे 2 तास 48 मिनिटे आहे. आणि त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाण वेळा मानले गेलेले आहेत. किती? 4. देशामध्ये वेगवेगळे काल विभाग आहेत आणि या प्रमाण वेळा या ग्रीनिच वेळेच्या GMT अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी कशा आहेत? मागे आहेत. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ही ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ आहे, ती BRT दर्शवते आणि ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहेत. ग्रीनिच वेळेच्या 3 तास ती कशी आहे? मागे आहे. आता ब्राझीलमधील संदेशवहनाचा विकास हा भाग आहे आपला. आता ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित झालेली आहे आणि ती कार्यक्षम आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट यांचा समावेश झालेला आहे. ब्राझीलमधील 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. त्या ठिकाणी ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येच्या अभावी मर्यादित स्वरूपामध्ये झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने संदेशवहनाचा भाग आहे. आता ब्राझीलमध्ये संदेशवहनाच्या विकासाबाबतीमध्ये त्या ठिकाणची प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित प्रदेश, घनदाट वन यामुळे अडथळे निर्माण होतात आणि त्या अडथळ्यावर मात करून ही दूरसंचार सेवा तिचा विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचं आव्हान आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा वापर वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी दूरसंचार सेवा जी आहे त्या दूरसंचार सेवेचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होऊ लागलेला आहे. अवकाश तंत्राच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. तर अशा पद्धतीने या ब्राझीलच्या संदेशवहनाचा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. आता ब्राझीलच्या संदर्भात जो भाग आहे तो आपण भारताच्या संदर्भात बघूया. भारतातील संदेशवहन, भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील फरक काढा असं एक इथे सांगितलेलं आहे की तो ब्राझीलच्या तुलनेत किती जास्त आणि किती कमी आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे भारतातल्या संदेशवहन आणि ब्राझीलमधील संदेशवहनाचा एक भाग तो सांगितलेला इथे की त्यातला जो रेखावृत्तातला जो काही फरक आहे तो इथे शोधायचा आहे.
तसं भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व अति पश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील फरक हा किती आहे? 29° आहे आणि हा फरक 10ने कमी आहे ब्राझीलपेक्षा. कितीने कमी आहे? 10ने. त्यानंतर भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणते? तर ते 82.5°, 82°. तर असं 82°30 पूर्व रेखावृत्त हे भारतीय प्रमाणवेळेचं रेखावृत्त आहे. नंतर भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यामध्ये अंशात्मक आणि कालात्मक फरक किती आहे? याचा जर आपण विचार केला तर भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यामध्ये अंशात्मक फरक 82°30 आणि कालात्मक फरक जो आहे तो 5 तास 30 मिनिटे एवढा आहे. अंशात्मक फरक 82°30 आणि कालात्मक फरक 5 तास आणि 30 मिनिटे एवढा आहे. आता भारतात स्थानिक वेळा किती आहेत? भारतामध्ये केवळ एकच स्थानिक वेळ आहे. भारतामध्ये फक्त एकच स्थानिक वेळ आहे. भौगोलिक स्पष्टीकरण त्याचं काय सांगते की भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. भारतातील अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटाचा आहे, परंतु भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते. भारतीय प्रमाणवेळेसाठी IST 82°30 पूर्व रेखावृत्त निश्चित केलेले आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जातं आणि भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. म्हणजेच भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनलेले आहे आणि माहिती आणि तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा अनेक डिजिटल साधनांचा प्रभाव वाढल्यामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारित झालेले आहे आणि भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापर करणाऱ्यांचा एक देश बनलेला आहे. तर अशा प्रकारे या भारताच्या संदर्भामध्ये या संदेशवहनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आणखी एक भाग इथे जरा डोके चालवा. सौरभ आणि अश्विनी हे दोघे भारतातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीची 2 विभागीय कार्यालये ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ व मॅनास या ठिकाणी आहेत. या दोघांकडे प्रत्येकी एका कार्यालयाशी संपर्कात राहण्याची जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या वेळा या कार्यालयाच्या 10 ते 5 वेळाशी जुळवून घेतल्या आहेत. आता सांगा या दोघांच्या कार्यालयीन वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार काय असतील? तर सौरभ आणि अश्विनी यांच्या कार्यालयीन वेळा पुढील प्रमाणे असतील. कोणत्या? सौरभ सकाळी 6:30 ते पहाटे 1:30. सौरभ संध्याकाळी 6:30 ते पहाटे 1:30. म्हणजेच सौरभकडे ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ येथील कार्यालयाशी संपर्कात जबाबदारी असल्याचं गृहीत धरलेलं आहे. आणि अश्विनीचं भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 ते पहाटे 2:30. म्हणजे अश्विनीकडे ब्राझीलमधील मॅनास येथील कार्यालयाशी संपर्कात जबाबदारी असल्याचं गृहीत धरले. म्हणजे याचाच अर्थ दोन्हीमधला जो काही फरक आहे तो 1 तासाचा फरक या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आता इथे आणखी काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? इस्रोच्या बाबतीमध्ये भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जाते. तर भारतामध्ये इस्रो आहे. तर त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सी असे 2 भाग आहेत या ठिकाणी आपल्या माहितीसाठी. त्यानंतर आणखी एक पहा. प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता, परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहेत. आणि देशात किती प्रमाणवेळ असावेत हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवाल? तर देशाच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या आधारे हे आपल्याला ठरवता येईल. इथे आणखीन एक प्रश्न दिला की खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघाले आहे. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे ला टी दी ऑस्टॅक या ठिकाणी जाणार आहे.
ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि लॉटी दी ओस्टेक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगायचे. आता शहर दिले, स्थानिक वेळ दिली, दिवस दिले, रात्र दिली, तारीख दिली. ब्राझिलिया स्थानिक वेळ सकाळी 11, वार सोमवार आहे, तर त्याच्यावरती तारीख आहे 31 डिसेंबर. हे आपण हा जो चार्ट आहे या चार्टवरून आपण सांगायचं आहे. नंतर शहर आहे दिल्ली, संध्याकाळी 7:30 वाजता, वार आहे सोमवार आणि तारीख आहे 1 जानेवारी. व्लादिवोस्टॉक वेळ आहे पहाटेची 1 वाजलेला आहे, वार आहे मंगळवार आणि 2 जानेवारी. अशा प्रकारचा हा एक चार्ट आपल्यासमोर आहे. आता तुम्हाला काही प्रश्नसुद्धा इथे देण्यात आलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, त्या पाठाचं वाचनसुद्धा करायचं आहे. प्रश्न काय आहे? फरक स्पष्ट करा. ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक, ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. ठीक. ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन. भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ यावर फरक स्पष्ट करायला आहे आपल्याला. आणि टिपा लिहा. यामध्ये आधुनिक संदेशवहन, भारतातील हवाई वाहतूक आणि प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक, त्याचबरोबर प्रमाणवेळेची उपयुक्ता, या भागावर आपण काय करायचे आहे? टिपा लिहायच्या आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.